स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण जयसिंगपूर शहरात आलो होतो। जयसिंगपूर शहरामध्ये सध्या नगराध्यक्ष पदासाठी दावेदार असलेले आणि रणांगणात उतरलेले जनसंघर्ष समिती विकास आघाडी आणि शिरोळ तालुका विकास आघाडी यांच्याकडून सुदर्शन कदम सर उपस्थित आहेत। तारान्यूजमध्ये त्यांचं मी सहर्ष स्वागत करते आणि मी सरांना विचारते की सर, एक व्हिजन असतं माणसाचं की रणांगणात उतरत असताना किंवा जयसिंगपूरचा विकास करत असताना एक जे व्हिजन आहे, असं कोणतं व्हिजन घेऊन तुम्ही रणांगणात उतरलेले आहात, काय सांगाल? प्रामुख्याने जयसिंगपूर शहरामध्ये जो विकास झाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळं जयसिंगपूर शहरामधली सर्व झालेली कामं ही निकृष्ट दर्जाची झाली आणि मग भ्रष्टाचार मुक्त नगर परिषद हा प्रमुख नारा घेऊन आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढवतोय। त्याचबरोबर जयसिंगपूरची जनता हीच जयसिंगपूरची मालक हा एक मोठा संदेश ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला द्यायचा आहे। धनशक्तीच्या विरोधात हा लढा आहे की एक बलाढ्य आर्थिक शक्ती असलेला उमेदवार आणि त्याच्यासमोर एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला उमेदवार की चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे आणि हे राजकारणाचं शुद्धीकरण करायचं आहे, भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था जनतेला द्यायची आहे। सध्या जयसिंगपूरमध्ये जे काही रस्त्यांची कामं झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळं अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते झालेले आहेत, लोकांना प्रचंड त्याचा त्रास होत आहे। ह्या प्रभागामध्ये बघितलं तर रस्ते नाहीत, लोकांना वेळेवर पाणी उपलब्ध होत नाही, कमी दाबानं पाणी येतं आहे, त्यामुळं ही समस्या फार मोठी या भागामध्ये आहे। आत्ताच ह्या भागामध्ये एक निकृष्ट दर्जाचं गार्डन की जिथं प्रचंड गवत उगवलेलं आहे, एक अतिशय चांगल्या पद्धतीची सुविधा देऊ शकली असते, परंतु ह्या प्रभागामध्ये नगरसेवकांचं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे। त्याचबरोबर नगरपालिका शाळांची फार मोठ्या प्रमाणात दुरावस्था जयसिंगपूर शहरामध्ये झालेली आहे आणि झोपडपट्टीमधल्या नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं हा मोठा आमचा उपक्रम असणार आहे। त्याचबरोबर सगळी जयसिंगपूर शहरामधली उद्यानं चांगल्या प्रमाणे विकसित करणं हाही उद्देश प्रामुख्याने आहे। त्याचबरोबर महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। सगळ्या जयसिंगपूर शहरामध्ये CCTV कॅमेरे बसवणं आणि महिला सुरक्षेचा प्रश्न सोडवणं हा एक प्रमुख उद्देश आमचा असणार आहे। त्याचबरोबर निवडून आलेला नगरसेवक परत त्या प्रभागामध्ये जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी येत नाही, त्यामुळं नगराध्यक्ष व नगरसेवक आमच्या दारी असा प्रत्येक महिन्याला एका प्रभागामध्ये उपक्रम घेणं आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेणं, त्याच्यासाठी तक्रार निवारण केंद्र उपलब्ध करून देणं आणि नागरिकांच्या समस्या सोडवणं अशा प्रकारचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आमच्या महाविकास शिरोळ तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष विकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। सर, मला विचारायचं आहे की जे सत्ताधारी होते त्यांच्याकडून काय कामं झालेली आहेत किंवा काय झालेली नाहीत, कोणत्या गोष्टींवर जास्तीत जास्त भर तुमचा असणार आहे? महाराष्ट्राची अस्मिता, आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी झालं, 50 वर्षाचा प्रलंबित प्रश्न सोडवला, परंतु त्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळं त्याला 3 ते 4 महिन्यामध्येच गळती लागली, त्याचा स्लॅब गळायला लागलेला आहे। तुम्ही कुठल्याही नगरपालिका शाळामध्ये सध्या गेलात तर पटसंख्या विद्यार्थ्यांची कमी झालेली आहे। 148 शिक्षक असलेली संख्या आता 48 शिक्षकांवर आलेली आहे। खाजगी शाळेतल्या मुलांना बेंचवर बसतात मुलं आणि नगरपालिका शाळांची मुलं खाली फरशीवर बसतात आणि मग ह्या नगरपालिका शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित करून गोरगरीब मुलांना शिक्षण मिळावं हा अजेंडा ह्या सत्ताधाऱ्यांकडे नाही, त्यामुळं ही व्यवस्था बदलण्यासाठीचं आम्ही नगरपालिका शाळांचा कायापालट करणार हा प्रमुख उद्देश आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। त्याचबरोबर आरोग्य सुविधा सुधारणं आणि जे काही जयसिंगपूरमध्ये विकास कामं झाली, नगरपालिकेची नवीन इमारत असेल ती इमारतसुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचं बांधकाम झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळं सगळ्या प्रत्येक नगरपालिकेच्या झालेल्या कुठल्याही विकासामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळं निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत आणि मग टक्केवारी मुक्त नगरपरिषद हा प्रमुख नारा आणि मी व्यक्तिशः नगराध्यक्ष म्हणून मी असं ॲफिडेविट केलेलं आहे की नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडून गेल्यानंतर मी 1 रुपयाही नगरपालिकेचं मध्ये भ्रष्टाचार करणार नाही, 1 रुपयाही सुदर्शन कदम यांच्या घराकडे घेऊन जाणार नाही, अशा प्रकारचं मी ॲफिडेविट सादर केलेलं आहे। आणि मग विरोधी उमेदवारांना सुद्धा माझं आव्हान होतं की तुम्हीही अशा पद्धतीचं ॲफिडेविट करा की आम्ही भविष्यामध्ये नगरपालिकेमध्ये निवडून गेल्यानंतर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पण विरोधक अशा प्रकारचा कुठलाही भ्रष्टाचारातला हा शब्दसुद्धा उच्चारायला तयार नाहीत आणि मग ही जयसिंगपूरची जनता त्रस्त झालेली आहे। त्यामुळे ही 20 वर्षाची भ्रष्ट सत्ता उलटून टाकण्यासाठी आम्ही ह्या दोन्ही विकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत। मला विचारायचं आहे की
जे सत्ताधारी म्हणताय किंवा काय नेमका भ्रष्टाचार होता तो आणि तो सुधरून नेमका कोणत्या गोष्टीकडे मग तुमचा कल असणार आहे? काय जयसिंगपूरची जनता फक्त रस्ते, पाणी, ड्रेनेज याच व्यवस्थेकडे तिनं लक्ष द्यायचं का? या जनतेनं फक्त यासाठीच लोकांना निवडून द्यायचं का? उमेदवारांना निवडून द्यायचं काय? तुम्हाला काय वाटतं, या पलीकडं नागरिकांनी जावं की नको? खरं तर नागरिकांच्या मूलभूत समस्या असतात की अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्याबरोबर चांगले रस्ते असले पाहिजेत, एक ड्रेनेज सिस्टीम चांगली असली पाहिजे, विजेची व्यवस्था चांगली असली पाहिजे. अशा पद्धतीच्या बेसिक समस्या नागरिकांच्या असतात. त्यांच्या लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी चांगली उद्यानं असली पाहिजेत. मुलांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी नगरपालिकेच्या शाळा चांगल्या असल्या पाहिजेत. पण अशा प्रकारचं पाणी, मुबलक पाणी पुरवठा आणि तो उच्च दाबानं चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा झाला पाहिजे. अशा नगरपालिकेच्या माध्यमातून बेसिक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणं हे नगरपालिकेचं प्रमुख कर्तव्य आहे. परंतु ते कर्तव्य पार पाडण्यामध्ये तुम्ही आज जयसिंगपूर शहरामध्ये शौचालय बघितले, सार्वजनिक शौचालय अतिशय वाईट अवस्थेमध्ये ते शौचालय आहेत की जिथं नागरिकांना ते शौचालय वापरण्यासाठी जाणंसुद्धा त्रासदायक झालेलं आहे. अतिशय दुर्गंधी त्या ठिकाणी पसरलेली आहे. आठवडा बाजारामध्ये महिला बाहेरगावाहून प्रचंड महिला येतात, परंतु त्या महिलांसाठी कुठल्याही प्रकारची शौचालयाची व्यवस्था या नगरपालिकेकडनं पुरवलेली नाही. आणि मग ह्या अशा छोट्या नागरिकांच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या योग्य पद्धतीनं पुरवण्याचा आमचा अजेंडा असणार आहे. नगराध्यक्षपदाची जर संधी मिळाली सर तुम्हाला, तर एक दूरदृष्टी म्हणून तुम्ही जयसिंगपूर शहराकडे कसं बघाल, किंवा जे लोक तुम्हाला निवडून देतील त्या मतदारांना कशा पद्धतीचं एक स्वप्नवत जयसिंगपूर नगरीचा विकास याबद्दल काय सांगाल? काय व्याख्या असणार आहे ती? जयसिंगपूरची सिटी एक स्मार्ट सिटी करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. पार्किंगची व्यवस्था अतिशय गंभीर झालेली आहे. जयसिंगपूर शहरामध्ये क्रांती चौक असेल किंवा बसस्टँडच्या चौकामध्ये प्रचंड ट्रॅफिकची समस्या आहे. त्याचबरोबर आतले जे रस्ते आहेत त्या रस्त्यामध्ये सुद्धा सुव्यवस्थित पार्किंग करता येऊ शकते, परंतु ह्या प्रश्नाकडे सुद्धा सध्याच्या प्रशासनानं असेल किंवा सत्ताधाऱ्यांनी असेल अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे. जयसिंगपूर शहरामध्ये आत एंट्री केल्याबरोबर इतरही काही रस्ते आपण नवीन निर्माण करू शकतो की ज्याच्यामुळं ट्रॅफिक कमी होण्यासाठी मदत होणार आहे, परंतु तेही गांभीर्यानं बघितलं गेलेलं नाही. जयसिंगपूर शहर हे शाहू महाराजांनी वसवलेली अतिशय चांगली सिटी होती, परंतु त्याच्यामध्ये काही झोपडपट्ट्या निर्माण झाल्या आणि त्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करणं हा सुद्धा एक प्रमुख अजेंड्यावरचा विषय असणार आहे आपला. सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात बरीच वर्ष जयसिंगपूर शहर होतं. काय वाटतं तुम्हाला, काय कायापालट केला त्यांनी? काय बदलाव झाला? काय मतदारांचं मत त्यांचं सध्या तुम्ही जेव्हा दौऱ्यानिमित्त फिरता तेव्हा त्यांचं मत काय आहे? आणि सध्या जयसिंगपूरमध्ये जेव्हा नगराध्यक्ष म्हणून जाल तर लोकांचं काय म्हणणं आहे मग या पदाबद्दल? नेमकं लोकांच्यामध्ये प्रचंड रोष आहे, कारण जी कामं झाली ती अतिशय निकृष्ट दर्जाची झाली. आज तुम्ही जयसिंगपूर शहरामध्ये कुठल्याही रस्त्यावरनं फिरायला लागला तर रस्त्यात एवढे प्रचंड खड्डे आहेत की नागरिक प्रचंड त्रस्त झालेले आहेत. आणि नागरिकांना त्या रस्त्यावरून जाताना किंवा गटारी असतील, ड्रेनेज सिस्टीम अतिशय दुर्दैवी अवस्था आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे आणि नागरिकांना भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था पाहिजे आहे. आज जयसिंगपूर शहरामध्ये जी उपनगरं आहेत त्याच्यामध्ये जे काही प्लॉटिंगच्या स्कीम्स झाल्या त्याच्यामध्ये एन ए करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली गेली. शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकली गेली, आरक्षण उठवण्यासाठी पैसे घेतले गेले. त्यामुळं प्रचंड नागरिकांमध्ये याबाबतचा रोष आहे आणि तो रोष या निवडणुकीमध्ये दिसणार आहे. आणि लोक एक स्वच्छ, अतिशय पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था आणण्यासाठी निश्चितपणे या निवडणुकीमध्ये त्यांचा कल असणार आहे. एक शेवटचा प्रश्न सर, सत्ताधाऱ्यांनी नेमका कोणाचा विकास केला असं तुम्हाला वाटतं? सत्ताधाऱ्यांनी फक्त स्वतःचाच विकास केला, नागरिकांचा विकास त्यांच्याकडून झालेला नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे. तर हे होते संघर्ष समितीचे आणि शिरोळ तालुका विकास आघाडीचे उमेदवार जे सध्या नगराध्यक्षपदासाठी रणांगणात उभे आहेत, सुदर्शन कदम सर. त्यांनी सांगितलं की जयसिंगपूरच्या विकासाचा जर चेहरामोहरा बदलायचा असेल तर विरोधकांनी काय केलं याच्यापेक्षा जे काही राहून गेले, ज्या काही त्यांनी समस्या आता सांगितल्या त्या सर्वतोपरी सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. एक व्हिजन घेऊन त्या रणांगणात उतरलेले आहेत. आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि जेव्हा ते नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील मतदारांचा काय कौल असणार आहे येणाऱ्या कालावधीत नक्कीच कळेल आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त जयसिंगपूरचा विकास होईल अशी सदिच्छा व्यक्त करूया. धन्यवाद.